सेवाभावाची शिवरात्र, महादेवाला मानवतेचा प्रसाद। महाशिवरात्री निमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप, मुक्ती आणि सेवेचा सुंदर संगम। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले असताना मानवतेची खरी पूजा साकारत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीनं गरजू निराधार तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचं प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले। यावेळी महादेवांच्या प्रतिमेचं पूजन सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, ॲडव्होकेट नीता मकनी, ॲडव्होकेट साधना सांगवी, योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, सल्लागार राजू हौशेट्टी, विजय छंछुरे यांच्या उपस्थितीत पार पडले। त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भागात फराळाचं वाटप करण्यात आले। साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, खजूर, शेंगदाणे लाडू, वेपर्स, ताक व फळांचं वितरण करून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्यात आले। संस्थापक विजय कुमार छंछुरे यांच्या प्रेरणेनं स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेनं हा उपक्रम यशस्वी केला। सोलापूर शहर जिल्हावासियांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आस्था रोटी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजूवंतांना त्यांच्या नातेवाईकांना व रुग्णांना फराळाचं वाटप आस्था रोटी बँकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे, जेणेकरून येथील लोकांना की फराळाचा कुणीही काही देतं, परंतु आज महाशिवरात्रीनिमित्त त्यांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही। हा हेतू दरवर्षीच आस्था रोटी बँक हा उपक्रम दरवर्षीच आस्था रोटी बँक हा कार्यक्रम करत आहे। जवळजवळ 1,500 ते 2,000 फराळाचं वाटपाचं इथे करण्यात आलेलं आहे। त्याचा लाभ इथल्या नागरिकांनी व पेशंटच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे। त्यांना सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। ये पुढे आता बरं